मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही. कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली वाटेल ते खपवणे मीडियात राजरोसपणे सुरू झालंय. आता हेच पहा ना. एकनाथ शिंदे हे राज्य सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू झालाय. त्यामुळे मंत्रालयात आता सरकारी निधीचे 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत झाले. शोध पत्रकारिता वगैरेला श्रद्धांजली देणाऱ्यांना थोडीशी माहिती देऊयात. 31 ऑक्टोबर 2023ला हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाही अस्तित्वात होताच. हे पहा. फिर नया है वह नया नाही है ये. आणि असतील 2 वैद्यकीय मदत कक्ष तर बिघडलं कुठे? गरजूंना अधिक पर्याय मिळतील की. आणि यात कसली आली आहे कुरघोडी? गरिबांना मिळणारी आरोग्य मदत पाहून नेमकं कोणाच्या पोटात दुखतंय? महायुतीत सगळं व्यवस्थित चालू असताना कुणाला मळमळ होतीये? आता यांना नेमकं कुठल्या वैद्यकीय कक्षात उपचाराला पाठवायचं? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? आग लावण्याचे धंदे बंद करा. उघडा डोळे, बघा नीट.